नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे ते पिंपरी चिंचवड मेट्रोचा एक अपडेट बघणार आहोत। ही मेट्रो कोणत्या तारखेपासून सुरू केली जाणार, प्रवाशांना तिकिटासाठी किती पैसे मोजावे लागणार, तसेच या मेट्रोचा संपूर्ण आराखडा हा कसा असणार आहे, याविषयी संपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात, तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। मित्रांनो, पुणे शहराच्या विकासासाठी आणि वाहतुकीची कोंडी सुटावी याकरिता पुण्यामध्ये मेट्रो आधीपासून सुरू आहे व त्यातील काही वाढीव मार्गांचे काम चालू आहे। पण पिंपरी चिंचवडचा विचार केला तर पिंपरी ते फुगेवाडी या 5.8 किलोमीटर अंतराच्या मार्गावर मेट्रोची सुरुवात 6 मार्च 2022 मध्ये सुरू करण्यात आली होती। त्यानंतर त्यापुढे 1 किलोमीटर देखील मेट्रोचे काम होऊ शकले नाही, परंतु लवकरच आता या मार्गाव्यतिरिक्त वाढीव मार्गावर देखील मेट्रो लवकरच धावण्याची शक्यता आहे। या मेट्रोच्या उर्वरित मार्गाचे काम 20 दिवसात पूर्ण होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत। पिंपरी चिंचवड शहरातील पिंपरी ते फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट या 8 किलोमीटर अंतराच्या मेट्रो मार्गाचे राहिलेले काम 20 दिवसात पूर्ण करण्यात येणार असून रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मान्यता 15 मे पर्यंत मिळण्याची शक्यता आहे। ही मान्यता मिळाल्यानंतर हा मार्ग प्रवाशांसाठी वाहतुकीला खुला केला जाईल। पुढे मे महिन्याच्या शेवटपर्यंत पिंपरी चिंचवड व पुणे या दोन्ही शहरात थेट मेट्रोने प्रवास करता येणार आहे। या वाढीव 8 किलोमीटर अंतराच्या मार्गावरील जी काही कामे बाकी आहेत ते येत्या 20 दिवसात पूर्ण करण्याचे नियोजन महामेट्रोने केले असून त्यानंतर रेल्वे डेप्टी कमिशनर यांची परवानगी घेण्यात येणार आहे। त्यानंतर पिंपरीतून थेट सिव्हिल कोर्ट असा एकूण 13.8 किलोमीटर अंतराचा प्रवास नागरिकांना मेट्रोने करता येणार आहे। एवढेच नाही तर सिव्हिल कोर्ट ते रुबी हॉल असे 2.37 किलोमीटर आणि सिव्हिल कोर्ट ते गरवारे महाविद्यालय असे 2.75 किलोमीटर या मार्गावर देखील मेट्रो धावणार आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवड मधून वनाज ते रुबी हॉल अशा दोन्ही मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे। तसेच सिव्हिल कोर्ट या जंक्शन वरून शहरातील दोन्ही मार्गावर प्रवास करता येणार आहे। यामध्ये पुणे आरटीओ, पुणे रेल्वे स्टेशन तसेच रुबी हॉल व डेक्कन, संभाजी उद्यान, पुणे पालिका भवन, गरवारे महाविद्यालय, नळस्टॉप, आयडियल कॉलनी, आनंद नगर ते वनाज असा प्रवास करता येणार आहे। महत्वाचे म्हणजे या मार्गावर प्रत्येक 15 मिनिटांनी मेट्रो धावणार असून दररोज 1.5 ते 2 लाख प्रवाशांना प्रवास करता येईल असा मेट्रोचा अंदाज आहे। पिंपरी चिंचवड व पुणे ही दोन महत्वाची शहरे 15 मे नंतर मेट्रोने जोडले जाणार असून या ठिकाणच्या नागरिकांना पिंपरीतून वनाज आणि पिंपरीतून रुबी हॉल असा थेट मेट्रोने प्रवास करता येणे शक्य होणार आहे। त्यामुळे या दोन्ही शहरातील नागरिकांना खूप मोठा फायदा होणार आहे। पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या 13 किलोमीटर अंतरासाठी 25 रुपये तिकीट असणार असून हे अंतर पूर्ण करण्यासाठी 23 मिनिटांचा वेळ लागणार आहे। एवढेच नाही तर पिंपरी ते वनाज पर्यंतचे तिकीट 30 रुपये असणार आहे। प्रवाशांना हे तिकीट रोख रक्कम देऊन किंवा ऑनलाईन पद्धतीने देखील काढता येणार आहे। मित्रांनो, पुणे मेट्रो मार्गावरील 2 स्टेशन काढून टाकण्यात आली आहेत। पिंपरी ते सिव्हिल कोर्ट या मेट्रो मार्गावर असलेले खडकी व रेंज हिल्स हे 2 स्टेशन वगळण्यात आले आहे। कारण संरक्षण विभागाकडून जागा ताब्यात देण्यासाठी उशीर झाल्यामुळे खडकी स्टेशनचे काम उशिराने सुरू झाले, त्यामुळे त्याचे काम अजून देखील प्राथमिक अवस्थेतच आहे। तर रेंज हिल्स येथे लोकवस्ती नसल्यामुळे त्या ठिकाणचे स्टेशन रद्द करण्यात आले आहे। यामुळे आता बोपोडी किंवा शिवाजी नगर स्टेशन या ठिकाणहून नागरिकांना मेट्रोमध्ये जाता किंवा येता येणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।